नमस्कार. कृषी साथीमध्ये आपलं स्वागत. कांदा बाजारात एक मोठं आणि महत्वाचं वळण येतंय. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, कांद्याला भाव मिळणार का? चला आज ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. खूप दिवसांच्या चिंतेनंतर आता एक आशेचं किरण दिसतोय. बाजारात एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र सरकारने थेट केंद्राकडे एक प्रस्ताव पाठवलाय जो सगळं चित्र बदलू शकतो. तर काय आहे हा प्रस्ताव? सोपं आहे. 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करा आणि तोही वेळेवर. पण एप्रिल महिनाच का? कारण तेव्हाच सरकार आणि व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागेल आणि भावांना आधार मिळेल. ठीक आहे, हा झाला सरकारचा प्लॅन. पण आज बाजारात नेमकं काय चित्र आहे? चला आकडे बघूया. हे बघा, बाजारात कांद्याची आवक अजूनही कमी झालेली नाहीये. माल भरपूर येतोय. पण खरं चित्र कळतं नाशिकमध्ये, आणि तिथे नक्कीच काहीतरी बदलतंय. नाशिकमध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी घडतायत. लाल कांद्याची स्थिती वेगळी आहे आणि नवीन उन्हाळी कांद्याची वेगळी. आणि ही आहे आजची दिलासादायक बातमी. उन्हाळी कांद्याला भाव मिळालाय तब्बल 1110 रुपये. फक्त एका आठवड्यात तब्बल 23% वाढ. ही वाढ खूप काही सांगून जाते. पण हे फक्त नाशिकमध्येच घडतंय की सगळीकडेच भाव वाढतायत? पाहूया. बघा, कोल्हापूर, पुणे सगळ्याच मोठ्या बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याच्या भावात तेजी आहे. पण थांबा, ही झाली उन्हाळी कांद्याची गोष्ट. लाल कांद्याची कहाणी थोडी वेगळी आहे. भाव थोडे वाढलेत, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजार अजूनही 41% खाली आहे. तूट मोठी आहे. मग आता या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? पुढे काय होऊ शकतं? सोपं आहे. सरकारची खरेदी, उन्हाळी कांद्याची तेजी, लाल कांद्यावरचा दबाव आणि येणारी आवक हेच सगळं ठरवणार. बाजाराची अशीच अचूक आणि सविस्तर माहिती हवी असेल तर कृषी साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकंदरीत चिन्ह चांगली आहेत, आशेला जागा आहे, पण बाजाराची खरी परीक्षा तर आत्ता सुरू झालीय.